जनसेवा ग्रंथालय आयोजित ज्येष्ठ लेखक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या ललित लेखन स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व स्पर्धक, विजेते आणि सर्व उपस्थित मान्यवर, आणि खरं मला आवडतं इथे उल्लेख करावा असा वाटतो की ज्यांनी मला घडवलं असे माझे शिक्षकही इथे आहेत. आमच्या प्रभुदेसाई मॅडम आहेत, चिमय सर आहेत. तर खरोखरच आजचा हा कार्यक्रम अतिशय चांगला असा कार्यक्रम आहे. खरं सांगायचं तर गोगटे कॉलेजला महसूल विभागाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी मला सारखे फोन येत आहेत, पण मला प्राधान्य या कार्यक्रमाला द्यावंसं वाटलं. कारण पुढची पिढी जर चांगल्या प्रकारे घडवायची असेल तर खऱ्या अर्थानं जसं ग्रंथ हेच गुरु आपण म्हणतो, तर वाचनाची आवड मुलांना लावणं फार गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या रत्नागिरीची प्रथम नागरिक होण्याचा मान मला मिळाला. तरी सुद्धा जे माझे 32 सदस्य आहेत नगरपालिकेमध्ये, त्यांना मी वेळोवेळी सांगते की वॉर्डमधली जी कामं आहेत, रस्ते होत राहतील, इतर विकासाची कामं, लाईट, हे सगळं होत राहील, परंतु आपल्याला जर पुढची पिढी रत्नागिरीतली चांगली घडवायची असेल तर प्रत्येक वॉर्डमध्ये संस्कार वर्ग आणि ग्रंथालय होणं फार गरजेचं आहे. कारण आताची शिक्षण पद्धती अशी आहे की मुलं सकाळी शाळेत जाणार आणि आल्या आल्या त्यांना ट्युशन असतात. म्हणजे इतर जे वाचन आहे ते मुलांचं कधीच होत नाहीये. आमच्या वेळी आता शाळेतनं ग्रंथालय आहे, पण ग्रंथालयातल्या पुस्तकांचा ओढा, वाचनाचा ओढा मुलांचा कमी झालाय आणि त्याची गोडी लावणं ही खरोखरच काळाची गरज आहे. आताची जी विभक्त कुटुंब पद्धती आहे त्याचा विचार केला तर तेही फार महत्वाचं आहे. कारण पूर्वी निदान आजी आजोबा तरी गोष्ट सांगायला मुलांना असायचे किंवा हे पुस्तक वाच म्हणून सांगायला आजी आजोबा घरात असायचे. आता आई बाबा नोकरीनिमित्त बाहेर असतात, मुलं कुठेतरी केअरटेकरकडे असतात, अशा गोष्टी झालेत. आणि आता ही काळाची गरज झाली की मुलांना चांगल्या संस्कारक्षम घडवणं, आणि याच्यासाठी पुस्तक हे खरोखरच प्रभावी माध्यम आहे. जशी मी नगराध्यक्ष आहे तशी मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची अध्यक्ष आहे, आणि आम्हीही 2 महिन्यापूर्वी अशाच स्पर्धा घेतल्या होत्या. आणि खरोखरच याच्यामध्ये अपेक्षा नव्हती, पण अनेक तरुणांनी, तरुण लेखक याच्यातून आम्हाला कळले, अनेक तरुणांनी भाग घेतला होता. वेगवेगळ्या वयोगटासाठी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, आणि त्याच्यातून एवढंही लक्षात आलं की आपण जर केलं तर नक्कीच मुलांना वाचनाची गोडी, कारण एखादी स्पर्धा जेव्हा आपण आयोजित करतो की त्या विषयाला अनुसरून आपली 4 पुस्तकं 4 लेखकांची वाचली जातात आणि त्याच्यातून आपण आपली लेखणी तयार करत असतो. तर अशा गोष्टी जर झाल्या तर खूपच छान आहे. आणि जनसेवा ग्रंथालयाने हा खरोखरच एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. मला असं वाटतं की जागेचा विषय हा विषय आहे, आणि खरं सांगते येत्या 2-3 महिन्यामध्येच आपण या जागेचा प्रश्न सोडवूया. आपण सगळेजण बसून आपल्याला कुठची जागा योग्य वाटते ती जागा मी नक्कीच उपलब्ध करून देईन. आता सध्या मी निर्णय घेतलाय, आमच्या नगरपालिकेच्या 22 शाळा, 18 शाळा कार्यरत आहेत, पण ज्या शाळांमध्ये मुलं आता खूप कमी आहेत त्या शाळा आम्ही मर्ज करतोय, आणि अशा आमच्या इमारती आता आपल्याला मिळतील. आणि अशी एखादी इमारत जर आपल्याला ग्रंथालयासाठी योग्य असेल तर ती नक्कीच मी उपलब्ध करून देईन आणि आपला हा प्रश्न नक्कीच मार्गी लावेल. आज या चांगल्या कार्यक्रमासाठी मला इथे
बोलवलं, आपल्यामध्ये सहभागी करून घेतलं, याबद्दल मी आपले आभार मानते. आणि आज भरपूर कार्यक्रम असल्यामुळे आपली रजा घेते. धन्यवाद. जेव्हा मांडवा लागतात ना तेव्हा नवरीला मांडव लागतो, मग नवरी गलबल्ल्यासारखी होती. तसं आता माझं झालेलं आहे. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन तेव्हा मला तर मांडव लागलेला आहे, त्यामुळे मला तेवढं काही जमणार नाही, पण जमल तसं काय तर सांगता चार गोष्टी. गावकीचं आता प्रकाशन झाले मान्यवरांचे हस्ते. मदनाचारी सर या पुस्तकाला लाभले, मी कृतज्ञ आहे यासाठी. आणि श्रीकृष्ण जोशी सर की ज्यांच्यामुळे माझ्या लेखनाचा प्रवास खरं तर सुरू झाला, कारण त्यांचं वाचत आम्ही मोठं झालो. कारण ते मागे कुठेतरी एका छोट्या मोठ्या साहित्य संमेलनात म्हणत की नवोदित लेखकांनी कोकणातल्या ज्या काही समस्या आहेत तिथले विषय त्यावर लिहावं, त्याविषयी भाष्य करावं. माझा वाटतं तो प्रवास मी ते कायम माझ्या डायरीत सुद्धा नोंद ठेवलं होतं. जिल्हा साहित्य संमेलनात तुम्ही कधीतरी बोलला होता. आणि मग तो मी काय सरांचं ते वाक्य घेऊन मी लिहायला सुरुवात जेव्हा घेतली तेव्हा मला गावातली गावकी सापडली. आता गावकी म्हणजे काय, आपल्या देशात लोकशाही आहे, म्हणजे जनतेने निवडून दिलेला नेता राज्य करतो आणि त्यानुसार देशाचा कारभार करतो. पण लोकशाहीच्या आत ग्रामीण भागामध्ये गावकी अशी एक समाज व्यवस्था आहे जिथं तिचा प्रमुख पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार नसतो, तर तो गावकर असतो. हा गावकर असतो वंश परंपरागत, तो लोकांनी निवडलेला नसतो. आणि त्याच्या अंतर्गत असतात मानकरी, गावकरी, अशी ही गावकी असते. ती वंश परंपरागत असते. आणि हा गावकर आपल्या खांद्यावर गावातले सण, रीतिरिवाज, प्रथा, परंपरा या सगळ्या खांद्यावर घेऊन तो पार पाडत असतो. आणि त्यामुळे त्याचं वजन हे गावात मोठं असतं. आणि त्याचं वजन मोठं असल्यामुळे त्याची सत्ता निर्माण होते. आणि सत्ता निर्माण झाल्यामुळे त्याच्यात ती हुकुमशाही प्रकारची एक ती गावकी असते. आणि ती हुकुमशाही मग ते गावकराच्यात आल्यामुळे गावात शिकलेली नवी पिढी आणि जुनी पिढी, गावकराची पिढी यांच्यात एक सुप्त संघर्ष गावात उभा राहत असतो. तो हा जो काही सुप्त संघर्ष आहे नव्या पिढीचा आणि गावातल्या गावकरांचा, गावकीचा, तो या कथांमधून, गावकीच्या कथांमधून मी मांडलाय. 10 कथा आहेत एकूण. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं ते पुस्तक माझं प्रकाशन प्रसिद्ध केलं, म्हणजे शासन मान्यता पहिल्या प्रयत्नात मिळाली. त्यामुळे तो एक माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टरांच्या प्रभावामुळे मी लिहायला शिकलो आणि या पुस्तकाचं प्रकाशन बरं आज करू उद्या करू असं चाललं होतं. पण आमच्या ग्रंथालयाचे अध्यक्ष माझ्यापेक्षा ते जास्त पाठीशी लागले होते की हे पुस्तक गावकीचं प्रकाशन झालं पाहिजे, गावकीचं प्रकाशन झालं पाहिजे. त्यांच्या आग्रहामुळे आजचा हा सोहळा होतोय. आणि आमचे पाटील सर तर आमच्या जनसेवा ग्रंथालयाचे घरातले माणूस, त्यामुळे ते येणं हे आमच्यासाठी अपरिहार्य गोष्ट आहे. आजारी आहेत ते, पण ते खास म्हणेल मग तुझ्यासाठी म्हणून आलो. ते माझ्या पुस्तकावर बोलणार आहेत, ते सविस्तर जास्त बोलते. गावकीच्या कथा लिहिता लिहिता मला संगमेश्वरी बोलीचा सूर सापडला आणि त्या मग बोलीच्या अनुषंगाने मग कथा थोड्या मी थांबवल्या. आणि मग त्या बोलीचं जे काही वाङ्मय साहित्य आहे ते सगळं मी शोधू लागलो. त्या बोलीतल्या जे लोककला आहे, लोकगीत आहे, त्यातली ते शोधू लागलो, ते कागदावर उतरवू लागलो, मग त्याचा अर्थ वगैरे वगैरे ते मांडू लागलो. असा हा गावकीतून पुढे निर्माण झालेला प्रवास आहे. त्यातून मग मी एकांकिका याच बोलीतून खास लिहिल्या, ज्या आजपर्यंत, कारण हा गावकी हा संगमेश्वरी बोलीचा हा पहिला कथासंग्रह आहे. कारण अजूनपर्यंत या बोलीत इतकंसं कोणी लिहू लागलेलं नाही. आता यापुढे आम्ही ते त्या दृष्टीने प्रयत्न करतोय, कोण नवीन लिहू लागतील किंवा बोलू लागणारे आहेत. त्यापैकी आताच आपले सुनील गणखळे या ठिकाणी आलेले, ज्यांनी ही बोली सर्वदूर पोहोचवली, लोकांच्या मनात उतरवली. आता ती बोली उतरवल्यानंतर त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी आता लोकांनी, नवोदित लेखकांनी लिहायला लागायला हवं, तर या बोलीचा जागा होईल. कारण आम्ही परवा नाशिकला बोलीभाषांचा कार्यशाळा होती, तिथं राज्यभरातल्या बोलीभाषांचे लेखक, अभ्यासक, संशोधक एकत्र आले होते. तर कोकणातल्या बोलीभाषांचा तिथे काहीच पायरव नव्हता म्हणजे सुगाव नव्हता. कारण बोलीभाषांचा शासन दरबारी जर पायरव व्हायला हवा असेल तर त्याचं महत्वाचं जे गोष्ट आहे ती म्हणजे त्या बोलीभाषेतला शब्दकोश किमान कमीत कमी 20,000 शब्दांचा तो शासन दरबारी आला पाहिजे. अजून इथं आता प्राथमिक या संगमेश्वरी बोलीतील शब्दकोशाचं काम हे प्राथमिक टप्प्यात आहे. आपल्या चिपळूणचे अरुण इंगवले ते करतायत, पण त्यात अजूनही ते वेगानं झालं तर ती आपली बोली ही संगमेश्वरी बोली कोकणातील शासन दरबारी दाखल होईल किंवा तिचा नाव लौकिक होईल. तर हे असं ते त्या संगमेश्वरी बोली संदर्भात आपण काम करत आहोत. अजूनही हे खूप मोठं काम आहे, कारण ते एकट्या दुकट्याचं नाही. गावागावात लोकांच्या मुखात आणि गाणी आहेत, गप्पा आहेत, गोष्टी आहेत, म्हणणी आहे, आखाणी आहेत, बरतावणी आहेत, त्या सगळ्या मुखावर आहेत. त्या मुखावर
रच राहिल्या तर त्या स्मशानभूमीत त्यांच्याबरोबर निघून जातील. त्या कागदावर यायला हवेत, त्या कागदावर त्यांचं संकलन वगैरे व्यवस्थित त्यांचा अन्वयार्थ अर्थ सगळं लागायला हवं. तर ते काम एकट्या दुकट्याचं नाही, त्यासाठी अनेक असे लेखक, नवलेख, अभ्यासक वगैरे समोर येणं गरजेचं आहे. तर त्यांनी त्या सर्वांनी यावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. हा कथासंग्रह आज सर्वांना देत आहोत, तो आपण वाचा. त्यातल्या या संघर्षाच्या कथा आहेत, त्यातली एक जरी कथा वाचताना जर आपण अस्वस्थ झाला तर मी जिंकतो असं मी समजेन. मी थांबतो. आता थोडं जड वातावरण आहे. मॅडम म्हणाले की हे फार संगमेश्वरी बोलीतले आहेत, तर मी एक छोटंसं गाणं त्या बोलीतलं सादर करतो आणि थांबतो. शेसच तांदूल, शेसच तांदूल, मोरानी कातील, मोरानी कातील. आता गाण्याचा प्रसंग काय आहे की नवरीचं लग्न आहे उद्या, तिची ओटी भरतात. तर ओटी भर कसं रूपक किंवा अलंकार उदाहरण आहे बघा. नवरी बसलेली आहे, तिची ओटी भरतायत. ती ओटी भरताना तांदूळ आहेत, ते तांदूळ त्या नवरीच्या मस्तकाला लावतात. त्यातले काही तांदूळ खाली पडतायत. ते खाली पडलेले तांदूळ एक मोर येतो, तो ते टिपतो. ते टिपल्यानंतर तो पोट भरतो त्याचं. तो मोर उडी मारतो, नारळाच्या शेंड्यावर जातो उडी मारून. नारळाच्या शेंड्यावर तो बसल्यामुळे नारळाचं झाड खाली वाकतं. खाली वाकल्यामुळे नारळ अगदी हाताशी लागतात. ते नारळ काढतात त्या तिथल्या गावकऱ्यांनी. ते नारळ हातात घेता काढतात आणि त्यांनी मग गावकऱ्यांचा मान सन्मान वगैरे केला. असं ते अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण ते गाणं ऐकून सांगतो. शेसच तांदूल, शेसच तांदूल, मोरानी कातील, मोरानी कातील. मोरण मारली भल्लारी, मोरण मारली भल्लारी, नालीच्या शेंड्यावरी, नालीच्या शेंड्यावरी. नाली आल्या लंपुनी, नाली आल्या लंपुनी, नारळ काढा झंपुनी. नारळ काढा झंपुनी म्हणजे पटकन काढाय. बोली भाषेतले इतके सुंदर शब्द आहेत. तरी अशी बरीच गाणी ती सगळी आता आम्ही कागदावर उतरवतो. त्यांची चाली बिली ते सगळं काढतो. बरंच मोठं काम आहे. थांबतो. धन्यवाद. सविस्तर पाटील कारण मी बोलल्यानंतर जर डॉक्टर बोलले असते तर कदाचित ह्यातलं काय काय आणखीन तुम्हाला हे करायला मिळालं असतं की अरे आहे संदर्भ नंतर लक्षात येते. ते मुश्किल नसतायत, पण त्यांचा एक स्वभाव असा आहे की अत्यंत परखडपणाने स्पष्टपणाने ते सगळं काही सांगतायत. ते तू चुकलायस किंवा तू चुकतोय हे सांगायला ते शुगर कोटेड गोळी देत नाही. जे आहे ते देतात. ते बरं वाटतं, पण एकदाच काय ते औषध लागू पडतं. परिवर्तन हे वेगळं पुस्तक आहे, पण हा परिचय अतिशय ढोबळ झाला. त्यांना विचारलं किती वेळ बोलायचं, किती येईल नको ना. साहित्याच्या कुठल्या प्रकारामध्ये हे पुस्तक बसतं असं मध्यंतरी डॉक्टरांची मी माझी आजच्या आधुनिक काळाच्या मेसेजवर चर्चा झाली होती की त्यांना ठामपणाने सांगितलं की लघु कादंबरी आहे आणि ती लघु कादंबरीच आहे. ती कादंबरी नाहीये, ती लघुकथा नाहीये, ती दीर्घकथा नाही, लघु कादंबरी. आता याचं कारण काय? कादंबरी तर अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो, कारण नाहीतर भरपूर सांगण्यासारखं आहे. पण कादंबरीचं एक महत्वाचं तत्व असं आहे की मानवी जीवनाचं विस्तृत किंवा काल्पनिक किंवा वास्तववादी बृहत चित्रण म्हणजे कादंबरी. ती कथेपेक्षा मोठी असते आणि कारण कथेमध्ये एकच एक मुख्य ओघ असतो आणि काही घटना असतात. कादंबरी तशी नसते. मग ही लघु कादंबरी का आहे? कारण लघु कादंबरीची काही वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही मुद्दाम हे पुस्तक वाचा आणि मी सांगतो की वैशिष्ट्य त्यात आहेत की नाही जरा एकदा नजरी काढून घ्याला, म्हणजे ते पुस्तकही वाचलं जाईल आणि ते वाचावं असंच आहे. लघु कादंबरीचं पहिलं वैशिष्ट्य असतं की ती अगदी हेही ढोबळ आहे की ती सामान्य कादंबरीपेक्षा लहान असते आणि लघुकथेपेक्षा मोठी असते. हे सामान्य ढोबळ, पण त्याच्यापेक्षाही मानवी जीवनाचं सखोल, अर्थपूर्ण आणि अनुभवांचं संचित त्याच्यामध्ये मांडलेलं असतं. ज्ञानेश्वरांचा संदर्भ जो डॉक्टरने सांगितला तो संदर्भ घेऊन आपण पुढे जाऊया म्हणजे लक्षात येईल. त्याची रचना संक्षिप्त असते. तुम्ही त्या पुस्तकाचा आकार बघितला ते तुमच्या लक्षात येईल. रचना संक्षिप्त असते
कथानक एकाच एका व्यक्तीभोवती ते फिरत असतं. पात्रांची संख्या अत्यंत मर्यादित असते आणि त्यामुळं पात्रांच्या मानसिकतेचं सविस्तर विश्लेषण हे त्याच्यामध्ये करता येऊ शकतं. कमीत कमी शब्दात मानवी जीवनाचं महत्वपूर्ण स्थान काय आहे हे त्या लघु कादंबरीमध्ये उलगडून सांगितलेलं असतं. या वैशिष्ट्यांवरून परिवर्तन हे आत्मकथन ठरत नाही, तर ती लघु कादंबरी आहे. तिथे मी जरा चुकून एक वेगळा शब्द वापरला असं वाटलं असेल, आत्मकथन, पण तो चुकून वापरलेला नाहीये. जे डॉक्टरना खूप वर्षापासून ओळखतात त्यांना असं वाटेल की अरे हे आत्मकथन तर नाही ना. पण म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा हस्तलिखित वाचलं होतं तेव्हा मला हे जाणवलं होतं, पण ते दुसऱ्या वाचनामध्ये. पहिल्या वाचनामध्ये मी सरळ त्या श्रीची कथा म्हणूनच, श्री हे मध्यवर्ती पात्र आहे, त्या श्रीची कथा मला वाटली. पण नंतर लक्षात आलं की आता डॉक्टरनी जे काही वर्णन केलेले, डॉक्टरांनी जरी माझं गाव, वाडी आणि घर हे शेजारी शेजारीच आहे, म्हणजे कंपाऊंडला फक्त कंपाऊंड लागले. तेव्हा मला लक्षात आलं की हे सगळं जे काही आहे हे परिचयाचं आहे, हे नियमित परिचयाचं आहे. पंचकृषी नव्हे, दशकृषीत जे काही घडतं हे डॉक्टरनी इतक्या अत्यंत संयमित शब्दामध्ये, ते संयमित शब्द का वापरले हे मला कळलं नाही, पण संयमित भडक शब्दामध्ये मांडता आलं असतं. संयमित शब्दामध्ये त्यांनी मांडलेलं आहे आणि कमीत कमी शब्दामध्ये मांडलेलं आहे. तर हे आत्मकथन वाटावं हे जे जुने त्यांचे सहकारी असतील किंवा जुने जे जाणते हे लक्षात येईल. पण सर्वसामान्य वाचक जर वाचायला लागेल तर त्यानं ती लघु कादंबरी म्हणूनच वाचायला हवी, असं मुद्दाम मी इथे नमूद करतो. डॉक्टरांची बहुतेक सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत. ते देतात, मी वाचतो आणि वाचल्यानंतर आपण ज्याला इंग्रजीमध्ये काही ट्रान्समध्ये जाणं म्हणतो ना, असं बधिरावस्था येते कधी कधी सुंदर व्हायला होतं. पण त्यांची भाषा शैली जी आहे ती अत्यंत साधी, सरळ, सुगम अशी आहे, कळायला सोपी आहे. आणि एक चांगला शब्द वापरायला हवा, अनलंकृत आहे. ते बोलायला लागल्यानंतर ज्या पद्धतीनं अलंकारिक बोलत नाही डॉक्टर कधी, म्हणजे हे असं आहे म्हणून की काय, साधी, सरळ, सुगम आणि अनलंकृत भाषा शैली असल्यामुळं की काय, पण त्यांचे अनुभव मनाला थेट भेटतात. मगाशी मी जे म्हटलं की आम्ही शेजारी राहत होतो, परंतु ते सगळे अनुभव मी सुद्धा कुठेतरी अनुभवलेत, असं माझ्याबरोबर येऊन भिडत होतं ते की हे नको होतं व्हायला, ते असं नको होतं व्हायला, हे असं व्हायला हवं होतं, हे बरोबर आहे. हे ज्ञानेश्वरीचे संदर्भ आलेले आहेत. मगाशी सहज बोलताना डॉक्टर म्हणले की अनेकांना असं वाटेल की हा ज्ञानेश्वरी या म्हणजे परिवर्तन हे ज्ञानेश्वरीवरचं पुस्तक आहे, तर ते तसं नाही. हा, ते वाचताना त्याचे जे संदर्भ आहेत त्याचं अतिशय बारकाईनं विश्लेषण करून ते वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी पण आपली वाटेल आणि परिवर्तन पण आपलं वाटेल. शिक्षणामुळं आणि सामाजिक जाणीवा विस्तारल्यामुळं, आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीमध्ये बदल घडल्यामुळं, संवेदनशीलतेमुळं, परिस्थितीच्या रेट्यामुळं वैचारिक आणि बौद्धिक असे बदल घडत असतात. ते अपरिहार्य असतात. म्हणजे जो संवेदनशील आहे किंवा ज्याला असं वाटतं की आपण हे वाचलंय, ही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे, नाही आपण यातनं काहीतरी बदल आपल्यात घडवून आणला पाहिजे, जो मागे डॉक्टरनी सांगितलं, हे घडत असतं. हे घडणारं टिपून ठेवणं मनाच्या कुठल्याच्या एका कोपऱ्यामध्ये हेही महत्वाचं असतं. वाचनामुळं काय होत असतं हेही आपल्याला माहिती आहे. वाचनामुळं, अनुभवांमुळं नव्या ज्या जाणीवा असतात त्या मनावरती परिणाम करत असतात. मी हे असं वाचलंय पण याचा अर्थ काय असू शकतो, हे असंच का मांडलं असेल, ही विचारशक्ती एकदा सुरू झाली की त्याच्यातून येणारी ती नवीन जाणीवे की आपण समजत होतो इतके हे नाहीये, याच्यापेक्षा वेगळं असं काहीतरी आहे, ती सुरू होते. वैचारिक बंडखोरी कुठेतरी मनाशी ती सुरू होते आणि मग पारंपरिक आयुष्य जुगारून देण्याची वेळ येते. मी मुद्दाम एक वेगळा शब्द वापरतो की पारंपरिक आयुष्य जुगारून देण्याची वेळ येते. या कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरचा संघर्ष सुप्त स्वरूपात येतोच येतो.
मी साधं एक उदाहरण घेतो की आपल्या घरामध्ये जर 3-4 माणसं असतील, एखादी गोष्ट करायची असेल तर ती वरकरणी सगळेजण हो 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 करूया, हे करायला हवं ते करायला हवं असं मानतो. पण प्रत्येकाच्या मनामध्ये मीच का करायचं हे असा एक शुद्ध संघर्ष सुरू होत असतो, तो कोणी व्यक्त करत नाही. मग इथे तर वैचारिक संघर्ष आहे. जे वाचलंय ते चुकीचं आहे, जे वाचलंय त्याच्या अनुभवातून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत, बदल घडला पाहिजे. एवढा मोठा बंडखोरीचा विचार हा शुद्ध संघर्षाला कारणीभूतच आहे. आणि त्यामुळे मला असं एक आठवतं, शिमग्याच्या वेळी आमच्या गावची एक गोष्ट आहे, वाचनालयाचा संदर्भ आहे म्हणून सांगतो की त्या खोतांच्या, म्हणजे आता मी कादंबरीचाच उल्लेख करतो, खोतांच्या पडवीमध्ये गावठी बसली होती आणि मी सहज एक विषय काढला की अरे आपण सगळे आत्ता जमलो तर चला आपण वाचनालय सुरू करूया, आपल्या गावात वाचनालय नाहीये. ते चटकन उठला आणि म्हणला तुला काय करायचं असेल तर तू कर, आता आमचा शिमगा आहे. संपलं वाचनालय, हा विषय संपूनच गेला. नंतर ते उभारलं गेलं, चांदणीसारख्या भागामध्ये ते निर्माण झालं, तो भाग वेगळा. पण सुरुवातीला हे असं उठवूनच दिलं होतं. हे काय कसं होतं हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की सामाजिक स्तरावरचा संघर्ष सुद्धा त्याला तोंड देणं सोपं नाही. मग मी विचार करायला लागलो, डॉक्टर त्या ठिकाणी असतं तर काय झालं असतं, डॉक्टरने त्यांना त्याची मान धरली असते, सांगितलं असतं पैसे काढ, आपण पुस्तकं आणूया, चला ग्रंथालय सुरू करूया. पण तेव्हा बहुतेक डॉक्टर रत्नागिरी किंवा मुंबई असं कुठेतरी होते आणि त्यामुळं ते झालं नाही, आम्हाला शक्य झालं नाही. नंतर मग वेगळ्या पद्धतीनं शिक्षक म्हणून तिथे असल्यामुळे मी त्या गावामध्ये ते नंतर शक्य झालं, चांगलं वाचनालय सुरू झालं. आता आहे की नाही सुरू मला माहिती नाही. एक आत्मिक बळ लागतं अशा संघर्षाला तोंड देण्यासाठी, आत्मिक बळ लागतं. ते कुठून मिळतं? ते काय केवळ श्रद्धेतून मिळतं असातला भाग नाही. चांगल्या गोष्टींच्या परिशीलनातून, चिंतनातून आणि स्वातंत्र्योत्सुक अशा स्वरूपाच्या विचारातून सुद्धा ते बळ मिळू शकतं. डॉक्टरनी ज्ञानेश्वरीचा चिकित्सक असा अभ्यास केलेला आहे. कोकणात राहणाऱ्या डॉक्टरना इथला निसर्ग, संस्कृती आणि कौटुंबिक परंपरा यांचं असं काही वर्णन केलंय की ज्ञानेश्वरीतले सगळे संदर्भ परिवर्तनामध्ये येत जातात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भानं या परिवर्तन या पुस्तकाची संदर्भ विपुलता वाढत जाते. आपण मुद्दाम ते पुस्तक वाचताना पहिल्यांदा लक्षात येणार नाही, कथानकडून वाचा, नंतर पुन्हा एकदा सुरुवात करा आणि मग लक्षात येईल की किती संदर्भ वेगवेगळे त्यांनी दिले, ते कशासाठी दिलेले, काय त्याचा उपयोग आहे आणि ह्या सगळ्याचा कथानकाशी काय संबंध आहे. आपल्यातच एक वेगळा बदल घडायला सुरुवात होते, हे महत्वाचं आहे. हा बदलत्या कोकणाचा, परिवर्तनाचा एक वेगळा असा लेखाजोखा आहे, जो शारीरिक पातळीवरचा नाही पण मानसिक पातळीवरचा मानसिक पातळीवरच्या परिवर्तनाचा हा एक वेगळा लेखाजोखा आहे. एकूण 9 प्रकरणामध्ये श्रीचं दर्शन आपल्याला होत राहतं. श्री म्हणजे नायकाचं दर्शन आपल्याला होत राहतं. त्यांची लेखणी प्रत्येक पुस्तकाकडे अत्यंत सजग अशी होत चाललेली दिसते आणि आता ते चांगले त्याला प्रथितयश साहित्यिक या कॅटेगरीमध्ये ह्याच्यामध्ये ते आलेले आहेत स्तरावरती. अजून थोडं बोलणार आहे पण नंतर शेवटचे बोलतो मी. या पुस्तकाचं फक्त काही मोजके मुद्दे मांडून थांबतो. निरीक्षणातले बारका वेगवेगळा हे सगळे मला भावलंय ना, म्हणून मी बोलतोय. म्हणजे श्रीच्या घरचं जे नवरात्र आहे हे ज्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं ते नवरात्र मला अनुभवाला कधी मिळालं नव्हतं. पण ते माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं होतं की कशा पद्धतीचं नवरात्र आणि गावात पण अशा प्रकारची की श्रीच्या घरचं नवरात्र कसं असू शकतं, असायचं, काय असायचं, हे सगळे निरीक्षण त्यांनी असं केलंय की मी न बघितलेलं नवरात्र माझ्या डोळ्यासमोर ते स्वच्छपणे उभं राहिलं. संपूर्ण 9 दिवसांचा तो कालावधी उभा राहिला. आमच्या इथे अजूनही गावामध्ये सिमोन दसऱ्याचं सोनं लुटलं जातं, ते शब्दशः लुटलं जातं. म्हणजे आम्ही लहान असताना आपल्याची पानं दसऱ्याची ती सोनं घेण्यासाठी जातो तर आम्हाला माझे वडील वगैरे आम्हाला सांगायचे तुम्ही रस्त्यावर दूर व्हा, लांब उभे राहा. का तर ती लुटारूटच, त्या पानांची लुटारूट करण्यासाठी ते जे काही असेल त्याचं खूप छान वाटतं ते. पण सोनं लुटणं हा शब्दप्रयोग तिथे आम्हाला बघायला मिळाला. या सगळ्यात याचं जास्त नाही वर्णन आहे पण त्याच्या नवरात्राचं वर्णन मात्र अतिशय चांगलं असं आलेलं आहे.
स्वभाव विशेषासह अत्यंत सगळे बारकावे टिपणारे अशी त्यांची व्यक्तिमत्व आहेत. बाबा, आई, काका, मामा, वाडीतील गावकरी सगळे डोळ्यासमोर राहिले माझ्या उभे. तुमच्या इथे राहतील कदाचित, नंतर कधी झाली भेट त्यांची तर बघा, काही जाणवणार नाही, काही जण भेटणार नाही, काही गेलेले, पण जे असतील ते तुम्हाला जाणवू शकतील. तुम्ही जाऊन या जरा एकदा. संपन्न शब्द का हे आता डॉक्टरांचं वैशिष्ट्यच बनलेलं आहे. त्यांची आत्मविश्वासिक प्रेरणा हा लघु कादंबरीचा एक मुद्दा आहे, पण तो त्यांच्या मनोगतामध्ये मुद्दाम बघा की आत्मविश्वासिक प्रेरणा कशी त्यांना मिळत गेली आणि आयुष्याकडे अलिप्तपणानं पाहायचं असतं ते कसं बघायचं असतं ते हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्यांच्या स्वभावाचा तो एक विशेष आहे पारदर्शीपणा. हे सगळे गुणविशेष हे आपल्याला लघु कादंबरी म्हणून आपल्याला या परिवर्तन मध्ये दिसतात. डॉक्टरांजवळ ही आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, त्यांच्याजवळ सांगण्यासारखं खूप काही आहे. आता 2-3 मिनिटाच्या त्यांच्या भाषणातून तुमच्या लक्षात झालं प्रचंड सांगण्यासारखं आहे आणि ते नव्या उमेदीनं दरवेळेला ते मांडत जातात, कुठेही आळस ते करत नाही. मला त्यांचं सगळं साहित्य वाचायला मिळतं, हा खरं माझा सन्मानच मला म्हणाला. पुस्तकावर बोलण्याची संधी आणि सगळ्यांनी दिली, तोही एक माझा सन्मान असा आहे. सगळ्यात सेकंड लास्ट मुद्दा माझा जो आहे शेवटून दुसरा, ते पुस्तकाचं मुख्य पृष्ठ. हे मुखपृष्ठ बघितल्यानंतर लक्षात येईल की प्रकाश गर्भाकडे होणारी माणसाची वाटचाल, अंधारातून प्रकाश गर्भाकडे होणारी वाटचाल, त्याचं हे परिवर्तन आहे. आणि त्याचं सबटायटल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, उपशीर्षक जे आहे ते असं आहे की ज्ञानेश्वरीच्या प्रेरणेने स्वतःचे आयुष्य नव्याने घडवण्याचा, पुढचे 2 शब्द महत्वाचे, निस्वार्थी प्रयोग. हे पूर्णपणे त्यांनी स्वतः मी केले असं नाही म्हणत, ते प्रयोग, ही प्रयोगशीलता ही ह्या मुखपृष्ठामध्ये जो दिसते. आणि प्रकाश गर्भाकडे वाटचा हा शब्द मुद्दाम वाचलाय, कारण ज्ञानेश्वरीतून आपल्याला काही असं दीपस्तंभाप्रमाणे प्रकाश दिसतो, पण हा प्रकाश गर्भ आहे, गर्भाकडे जाण्याची, प्रकाशाच्या मुळाकडे जाण्याची त्यांची प्रवृत्ती ही आपल्याला इथे दिसून येते. हे वाक्य जे आहे सबटायटल हे तुम्ही मुद्दाम जरा चिंतन करून बघा का असं म्हटलं असेल. डॉक्टर वाचकांच्या अपेक्षा आता खूप वाढल्या, म्हणजे माझ्यासारख्या वाचकांच्या. आणि त्यामुळे आता मी पुन्हा एकदा असं म्हणतो की डॉक्टरनी आता ललित लेखन केलंय, लघु कादंबरी केली, पण आता बृहत कादंबरीचा एक विस्तृत पट डॉक्टरने हाती घ्यायला हवा. तुम्हाला इथे पटेल का पटेल तेही तुम्हाला सांगतो. डॉक्टर ज्या पेशात आहेत तो वैद्यकीय पेशाचं अवकाश खूप मोठा आहे. असंख्य कंगोरे त्याच्याबद्दल भरपूर जणांनी लिहिलेले वेगवेगळ्या पद्धतीनं, त्यांना जसं जाणवलं तसं. पण माझं मात्र म्हणणं असं आहे की कोकणच्या पार्श्वभूमीच्या कॅनव्हासवर डॉक्टरने आता एक अशी अजरामर कलाकृती साकारावी अशी अपेक्षा ठेवली तर चुकीची होणार नाही. कारण इथला वैद्यकीय व्यवसाय, त्या वैद्यकीय व्यवसायाला पूरक असणारे गावागावामधले सगळे वैद्य किंवा गावठी उपचार करणारे लोक, हे सगळे आमच्याकडे एक म्हातारा माणूस मला माहिती होता, त्या धनगरवाडीमध्ये राहायचा, की काही झालं तरी तो तुंबा द्यायचा. तो गुरांना नेलं तरी तो आम्हाला भीती वाटायची की आपल्याला काय झालं, आणि त्याला सांगितलं की थोरलू ना होत त्याचं, थोरलू काय झालं वगैरे, तर तो आपल्याला सुद्धा तुंबा देईल. तुंबा म्हणजे डाग द्यायचा. त्या जनावरांना ठीक आहे डाग वगैरे, आपल्याला झालं तर काय होईल. असे असंख्य व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला गावातून आहेत. ह्या सगळ्यांना एक जर एका सूत्रामध्ये चांगलं गुंतता येईल तर डॉक्टरनी तो विचार करायला हरकत नाही. आणि एक दीर्घ पल्ल्याची वाचतात, जरूर मोठ्या कादंबऱ्या लोक वाचतात, त्याच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल असतं म्हणून ते वाचतात. आणि आपल्या कोकणातल्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून डॉक्टरनी एक अशी बृहत कादंबरी लिहावी अशी अपेक्षा ठेवली तर ती चुकीची ठरू नये. आपण चर्चा करू डॉक्टर, आपण काय कायमच भेटत असतो कादंबरीच्या संदर्भामध्ये, पण तुम्ही आता ते मनावर घ्यायला हवं. पुन्हा एकदा दोन्ही लेखकांचं
आणि डॉक्टरांचं मी अभिनंदन करतो आणि खूप वेळ मला सहन केल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. आणि माझ्या समोरील सर्व ज्येष्ठ मंडळी, हा कार्यक्रम ललित लेख स्पर्धा, त्याचबरोबर पुस्तक प्रकाशन, त्याच्यानंतर पुस्तक परिचय, लेखकांचं मनोगत, असा आत्तापर्यंतचा प्रवास या कार्यक्रमाने पूर्ण केला आहे. आणि सर्वात अखेरच्या क्षणाला मी या ठिकाणी उभा. मी जे बोलणार आहे ते फक्त रवींद्र पिंगे यांच्याच संदर्भात बोलणार आहे. मला असं वाटत होतं की लोकांना असं सांगावं की सभागृहामध्ये कोण कोण असणार आहे हे मला माहिती नव्हतं. म्हणून मी म्हणणार होतो की आपलं मन 50-60 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रात न्या आणि मग मी काय म्हणतोय ते ऐका. पण आता हे म्हणायची मला गरज नाही. याचं कारण महाराष्ट्रातील या आधीची 50-60 वर्ष ज्यांनी पाहिली अशीच सारी माणसं इथं उपस्थित आहेत. ही अत्यानंदाची गोष्ट. त्या गोष्टीकडे वळण्यापूर्वी एका गोष्टीचा उल्लेख करतो की गावठी आणि परिवर्तन या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन हे आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे, ते मी जाहीर करतो. आणि दुसरं असं की ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळाली, मी ही ग्रंथालयाशी संबंधित असलेला माणूस आहे, त्यामुळं ग्रंथालयातील स्पर्धांमध्ये यशस्वी होणारे जे विद्यार्थी असतात किंवा जे स्पर्धक असतात, भाग घेणारे असतात, त्या सर्वांचं, त्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. रवींद्र पिंगे यांच्याविषयी बोलताना 40 वर्षापूर्वीचं कोकण मला आठवतं. कोकणात कातळावरून वाहणारा एखादा आनंदाचा झरा जसा असतो तसे रवींद्र पिंगे होते. रवींद्र पिंगेंच्या मध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या होत्या. बघा, थोड्या वेळापूर्वी कानंदे मॅडम म्हणाल्या की एक कादंबरीकार, त्यांची एकच कादंबरी आहे, परशुरामाची सावली. कथा मात्र 50 आहे आणि लेखांची संख्या मात्र 200. त्याच्यामध्ये जर विभागणी आपण केली तर आपल्याला असं दिसेल की 300 लेख जवळजवळ महाराष्ट्रातील जी सर्व मोठी माणसं होती, ज्याच्यामध्ये बालगंधर्व होते, पु ल होते, दुर्गाबाई होत्या, चिंत्रियम होते, अशा सगळ्यांच्या विषयीचे ते लेख आहेत. अतिशय उत्कट अशा स्वरूपाचे लेख आहेत. आणि दुसरे जे लेख आहेत, एक 200 लेख, हे पाश्चात्य लेखकांच्या संदर्भातले आहेत. इंग्लंडमध्ये एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे लेक डिस्ट्रिक्ट. सुदैवानं आपण पण राहतो तो रत्नागिरी जिल्हा आहे. या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा अगदी वि. स. खांडेकरांपासून ते इकडे श्रीना पेंडसांपर्यंत अनेक मान्यवर लेखक आपल्याला दिसून येतात. तसे इंग्लंडमध्ये त्या काळामध्ये होऊन लेखक आहेत. त्याच्यामध्ये सॉमरसेट मॉम आहे, थॉमस हार्डी आहे, व्हर्जिनिया वुल्फ आहे. या सगळ्यांची जी चरित्र आहेत ती पण पिंगेंनी 2 किंवा 3 पानांमध्ये बसवलेली आहे. अर्थात त्यातलं सारे सत्व, सारे तत्व किंवा त्यांच्या जीवनाचं सारे श्राय जे काय असेल ते मुलाधार, तो सारा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. एवढं पिंगेंनी कशाच्या जोरावर केलं तर जी गोष्ट आता दुर्मिळ व्हायला लागली आहे ती गोष्ट त्या काळात दुर्मिळ झालेली नव्हती. ती म्हणजे अफाट अशा स्वरूपाचं पिंगेंचं वाचन, अफाट वाचन. एशियाटिक लायब्ररी पासून ते ब्रिटिश लायब्ररी पर्यंत त्यांनी सारी ग्रंथालय अनेक तासनतास बसून त्या ठिकाणी सारी पुस्तकं वाचलेली होती. आणि आपण म्हणतो बऱ्याच वेळा वाचन हे का टिकतं किंवा का टिकत नाही, आज मुलांना का सवय लागत नाही, त्याचं कारण असं आहे की आपण म्हणतो मुलांना पुस्तक देतो
आणि वाच, त्याचं वाचून झालं का विचारतो, वाचलं म्हटल्याबरोबर आपण म्हणतो दुसरं घे. असं नाही चालत. मुळात कुटुंबामध्ये अवतीभोवती पुस्तक असायला पाहिजे, घर पुस्तकाने भरलेलं पाहिजे. कारण तुमच्या घरात असणारा महार अक्षर जो आहे तो रंगीबेरंगी तुमच्या समोर एका चौकटीत बसलेला आहे. मग त्याला जर समजा आपल्याला थोपवायचं असेल तर तशीच विविध रंगांची पुस्तकं पालकांनी केवळ ग्रंथालयातूनच घ्यायला पाहिजे असं नाही, स्वतः पण विकत घ्यावी. सुदैवानं आता मराठी भाषेमध्ये रंगीत मुलांची पुस्तकं यायला लागलेली आहेत. पण पिंगेचं एक वैशिष्ट्य होतं, ते कोणतंही पुस्तक झालं की ते तसं बाजूला ठेवत नसतं. त्या पुस्तकावरती टिप्पण काढणे ही त्यांची सवय होती. आणि ही सवय त्यांना पाश्चात्य साहित्य वाचून मिळालेली होती. अर्नेस्ट हेमिंग्वे हा जो नोबेल पारितोषिक विजेता लेखक होता, तो ज्या वेळेला हे जग सोडून गेला वयाच्या 63व्या वर्षी, त्यावेळेला त्याच्या घरात 7,500 टिपणं मिळाली. काय मिळालं? 7,500 टिपणं, 1400 कच्चे खर्डे, 1400 कच्चे खर्डे आणि एक अर्धी अधुरी कादंबरी. हे सारं नंतर त्यांच्या पत्नीने लोकांना दिलं, त्याचा लिलाव झाला. तिथल्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सगळं विकत घेतलं आणि अर्नेस्ट हेमिंग्वेच्या नावाची ट्रस्ट निर्माण झाली आणि त्या ट्रस्टमधून नवोदित लेखकांना प्रोत्साहन म्हणून अनुदान दिलं जातं. आजही त्याचा फायदा घेणारे लोक. तशी रवींद्र पिंगेंची पण टिपणं होती. त्या टिपणांच्या जोरावर त्यांनी एवढे मोठे लेख लिहिले. हा माणूस भारतभर फिरला, अगदी अरुणाचल पासून, आसाम पासून, चीनच्या भिंतीपासून ते सर्वत्र त्यांचा संचार होता. जेवढ्या मोठ्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांमध्ये या माणसानं आंघोळ केलेली. आणि ते करून शतपावली नावाचं सदर माणूस मध्ये त्यांनी दिलं. त्यात 200 लेख त्यांनी दिले. हे शतपावली नावाचं जे सदर आहे त्याच्यामध्ये काही लेख हे प्रवास वर्णन करतात. त्यांची परशुरामाची सावली ही जी कादंबरी होती ही 55च्या दरम्यानी दीपावली नावाच्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाली. तिला पहिला नंबर त्यावेळेला मिळाला होता. आज जसं इथं विद्यार्थ्यांना लेखाचं पारितोषिक मिळालं तसं त्यावेळी ते पिंगेनं मिळालं आणि तीच कादंबरी नंतर प्रसिद्ध झाली. माझं थोडं नशीब चांगलं आहे. मगाशी बापट सर जसं बोलले की पिंगेंचा त्यांचा 3 दिवसाचा संबंध होता. माझा 2000 ते 2005 असा 5 वर्षांचा संबंध होता. त्यातली 3 वर्ष कोकण विभाग ग्रंथालय संघाचा अध्यक्ष असल्यामुळं दर महिन्याला मिटिंगला जावं लागायचं मुंबईला. त्यावेळी मी एक लेखक घेऊन जात असेल. यावेळी मधुमंगेश कर्णिकांना भेटायचं, पुढच्या वेळी नेहरूकडनं भेटायचं, त्याच्या पुढच्या वेळेला आणखीन कुणाला तर माता रवींद्र पिंगेंना भेटायचं. असं प्रत्येक वेळा आम्ही भेटत जात असू आणि आमची झोळी तयारच असायची. आता जसं तुम्ही इमारतीचं सांगताय जागा नाही वगैरे वगैरे, तर इमारतीच्या जागा मॅडमनी मगाशी शब्द दिलाय ते देतीलच. पण त्यावेळी आम्ही अशी भीक मागत होतो राजापूरच्या वाचनालयाला. पिंगेने आम्हाला गेल्या सांगितल्या काही रक्कम आणि 200 ते 250 पुस्तकं काही मासिकांसह होती म्हणून मी तू 200 म्हणतोय. 250 जवळजवळ पुस्तकं आपल्याकडची त्याने नगर वाचनाला दिली. काही रक्कम पण. या अनेक गोष्टी अशा असतात की ही माणसं जरी दूर असली तरी त्यांचं सारे लक्ष हे त्यांच्या मूळ घराकडे असतं. मी पिंगेंना अनेक वेळा या 5 वर्षामध्ये भेटलो. अनेक वेळा म्हणतो याचं कारण असं 8-10 वेळा नक्की. पण आम्ही त्यांचा फायदा करून घेतो. ते ग्रंथालयात आले की त्यांच्या गप्पा टप्पांचा कार्यक्रम, त्यांचा असाच पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर त्यांचं भाषण
या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून त्यावेळेला करून घेतल्या. पण माणूस विनम्र किती असतो, त्यांच्या आई वडील प्राथमिक शिक्षक होते मुंबई महानगरपालिकेच्या शाळा. त्यावेळेला त्यांना प्रत्येकी 25 रुपये पगार होता. त्यांच्या आई वडिलांना प्रत्येकी 25 रुपये पगार होता. आणि त्यांचे आजोबा जमादार होते, त्यांना 4 पैसे मिळायचे. पण वडिलांनी जमादार किंवा पोलीस अशी नोकरी स्वीकारली नाही. ते म्हणाले मला शिक्षक व्हायचं. का? तर त्यांना विशुद्ध राहायचं होतं, विनम्र व्हायचं होतं, रुजू राहायचं होतं, संस्कारित राहायचं होतं. आणि तेच संस्कार नेमके पिंगेमध्ये आहेत. मी यापुढे पिंगे असा शब्द न वापरता सर असा शब्द वापरतोय. सर ज्या ज्या वेळेला मुंबईतून निघणार असतील त्यावेळी एक साधं कार्ड यायचं त्यांचं. त्यावेळेला आजच्या काळातली जे काय मोबाईल जो काय सगळा प्रकार आहे तो नव्हता. तर म्हणजे आमच्याकडे तरी फारसा नव्हता. तर साधं कार्ड यायचं आणि त्या कार्डावरती लिहिलं असं तुम्ही अमुक तारखेला येतो. ते आले की त्यांच्या नावाचं एखादं हॉटेल बुक केलं जायचं. पण ते हॉटेल म्हणजे काय, आमच्याकडे आत्ताचे हॉटेल वगैरे म्हणजे इतके पैसे असं काय नव्हतं. राजापूरची हॉटेल साधी होती, 25 रुपये 20 रुपये वगैरे अशी त्यावेळेची काहीतरी साधारणपणे एका दिवसाची असायची. तर ते आल्यानंतर राहायला ते बाहेर असायचे, पण जेवायला मात्र घरी. आणि घरी आल्यानंतर पुरणपोळी अमुक तमुक वगैरे असं काय नाही. ते निरोप द्यायचे घरी तिच्याकडे की फक्त खिचडी पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. एवढं साधं जेवण जेवून माझ्या मुलांशी खेळून बसून गप्पा मारून मग ते रात्री 10 वाजता लॉजवरती जात असत. आणि त्याच वेळेला त्यांनी 5 गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्या मी शेवटपर्यंत लक्षात ठेवल्या आजपर्यंत. त्यांनी सांगितलं होतं त्यातली, माझ्याकडे लिहायला त्यावेळेला काही नव्हतं, टेबल वगैरे साधे असं छोटं स्कूल होतं. त्याच्यावर बसून आम्ही वाकड्यावर बसून लिहायचो. ते म्हणाले जातीच्या लेखकाला सुविधांची गरज नसते. जातीच्या लेखकाला सुविधांची गरज नसते. कागद, लेखणी, संवेदनशीलता, ईर्ष्या आणि ढोळ मेहनत जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही उत्तम लेखन करू शकता, उत्तम लेखक होऊ शकता. ही त्यावेळची तत्व होती, ती तत्व आम्ही आज तागायत बाळगत आलो. आज तागायत त्या तत्वांच्या आधाराने आम्ही जगत आलो. असं जरी असलं तरी त्यांचं आणखीन एक मत होतं. मगाशी आता या प्रश्नाला जोडूनच आता एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. पिंगे सर जसे आमच्याकडे यायला लागले तसेच या ठिकाणी आज या डॉक्टर प्रभुदेसाई सरांचं पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्यांना मी 35-40 वर्षानंतर भेटतो. माझा मुलगा लहान होता, 1-1.5-2 वर्षाचा असेल. त्यावेळेला पेशंट म्हणून आम्ही त्या त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांची मला आत्ता आठवण झाली. म्हणजे इतक्या काळानंतर, कारण आता मुलगा 40 वर्ष, म्हणजे एवढ्या वर्षापूर्वीची आठवण मला आज येते. त्याचं मुद्दाम म्हणणे कारण सर मला म्हणाले की आपण कुठेतरी भेटलोय, कुठेतरी नाही त्याच काळात भेटलोय हे नक्की. तर पिंगेंची भेट ही आमच्या आयुष्यात आम्हाला ऊर्जा देणारी होती. आणि त्यामुळं पुढचा बराच काळ हा चांगला गेला. पिंगे म्हणायचे नेहमी की चांगला लेखक कुणाला म्हणायचा. ते म्हणाले की ज्यांचं एक पान वाचून झाल्यावर त्यांच्या पुस्तकाचं पुढचं पान वाचावंसं वाटतं तो चांगला. त्याची वेगळी व्याख्या साधी. त्यांना आम्ही बऱ्याच वेळा असं म्हणायचो की रवींद्र पिंगे म्हणजे अश्वत्थाचं सळसळणारं झाड आहे. कारण त्यांचे सगळे लेख साहित्यातले जे आहेत ते जर तुम्ही वाचलेत तर तुम्हाला एक सळसळ त्याच्यामध्ये जी त्यांच्या नजरेत होती. पिंगे दिसायला कृष्णवर्णीय होते, परंतु त्यांच्या डोळ्याची चमक होती. ती चमक आणि पिंपळपानांची चमक ही सारखी होती असं नेहमी वाटायचं. ते मला आधी वाटतं. त्यांचे घरातले फोटो सुद्धा मी पाहिले तर त्यात सुद्धा पिंगेंचे डोळे ते असे चमकणारे वाटते. चमकणाऱ्या डोळ्यांचं आंतरिकरित्या उचंबून
येणारं असं साहित्य ज्या माणसाने लिहिलं तो माणूस नटशिकांत कसा होता हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. मी काय त्यांच्याविषयी सांगणार. पुलंनी त्यांच्या एका पुस्तकाला प्रस्तावना लिहितात, मला वाटतं परशुरामाची सावलीलाच, त्याने असं म्हटलंय की जत्रा पाहायला गेलेला एखादा लहान मुलगा असतो, त्याला वाटत असतं उगा घेऊ, हे बघू की ते बघू, आता काय धरू काय नको, हे खाऊ की ते खाऊ, अशी एक प्रकारची उत्सुकता त्याच्या नजरेत असते, त्याच्या मनात असते. तशी उत्सुकता अखंड भारत फिरत असताना, माणसांची जत्रा पाहत असताना पिंगेच्या मनामध्ये असायची. आणि तेच जे शब्द असतील, त्यात ज्या भावना असतील, ते पिंगे आपल्या कथांमध्ये, आपल्या ललित लेखांमध्ये लिहायचे. एक छोटा निसटता विषय राहायला म्हणून सांगतो की ती परशुरामाची सावली मी वाचली त्यावेळेला मला असं वाटलं की हे पुस्तक आपण काढायचं. आता जे पुस्तक एवढ्या 55 सालामध्ये आलं होतं ते पुस्तक परत कशाला प्रकाशित करायचं, त्याची काही कारणं होती. ते पुस्तक मी 11 साली माझ्या स्पर्श प्रकाशन मार्फत प्रसिद्ध होते. त्यांना म्हटलं सरांना की सर मानधन वगैरे किती द्यायचं, तर सर म्हणाले की पाठीवरती थाप मारली आणि म्हणाले तुझा स्पर्श माझा स्पर्श एक झाला हेच माझं मानधन, तू पाहिलंच ही आनंदाची गोष्ट. हे वेगळे बनवलं. त्याच्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती काढायची होती. सांबप्रसाद हा त्यांचा जो मुलगा आहे, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला काय करायचं द्यायचं ते द्या. मी त्याला 1000 रुपये पाठवले. त्याने आम्हाला नंतर 1100 रुपयाची जाहिरात दिली. असं वेगळं गणित आपल्याकडे असू शकतं. सगळ्याच गोष्टी नाण्यामध्ये होत नाही. नाण्याच्या पलीकडे वाणी असते, तिला आपण आकाशवाणी म्हणतो, देववाणी म्हणतो. ही देववाणी पिंगेंकडे होती. त्याचं कारण पिंगेने आयुष्याच्या नोकऱ्या केल्या. त्याच्यामध्ये पहिली नोकरी होती रेशनमध्ये काम करणाऱ्या माणसाची, नंतर होती नेव्हीमध्ये हिशोब तपासणीची, त्याच्यानंतर होती मंत्रालयाच्या शिक्षण विभागातील सांस्कृतिक विभागात 15 वर्ष या माणसाने नोकरी केली. पण तिथला तो जो काय सगळा उघटपणा त्यांना सोसला, म्हणून आकाशवाणीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी होती सहनिर्मात्याची, ही त्यांनी स्वीकारली आणि ते तिथं आले. तिथं मात्र ते 20 वर्ष रमले आणि या 20 वर्षानंतर ज्यावेळी ते निवृत्त झाले त्यावेळी निवृत्तीनंतर त्याने अतिशय उत्तम रीतीनं लेखन केलं. अखेरच्या श्वासापर्यंत ते त्यांचं लेखन आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं सांगताना जाता जाता आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो आणि सांगणार आहे. रोहिणीबाई भाटे यांना 75 वर्ष झाल्यानंतर त्याचा एक सत्काराचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या वेळेला त्या असं म्हणाल्या की मला काही बोलायचं आहे. थोडंसं बोलता बोलता त्या बोलून गेल्या, कलावंताला काय काय हवं असतं. पिंगे त्याच कुळातले होते म्हणून याचा उल्लेख करतो. त्यांनी सांगितलं की एका तळ्यात कमळाची फुलं फुललेली होती आणि त्या कमळाच्या फुलांवरती छोटे छोटे भुंगे फुलपाखरं ती फिरत, ती सुट्याने फिरत. त्याच्यातला एक भुंगा त्या कमळाच्या पाकळीमध्ये गेला आणि त्यांनी मध प्राशन करायला सुरुवात केली. तो त्यात गुंगला, इतका गुंगला की त्याला कधी संध्याकाळ झाली हे पण कळलं. संध्याकाळ झाल्याबरोबर कमळानं आपल्या पाकळ्या मिटून घेतल्या आणि तो भुंगा आतच राहिला. त्यानं प्रयत्न केला बाहेर पडायचा पण पडता येत नव्हतं. पाकळ्याने त्याला आत कोंडून ठेवलं होतं. त्याने असा विचार केला, ठीक आहे उद्या सकाळी सूर्य उगवेल, कमळाचं फूल परत उमलेल, पाकळ्या लांब जातील,
हे कोणावर उडून जाईल म्हणून तो मध प्राशन करत तसाच वाचला. पहाटेच्या वेळेला त्या तळ्याच्या काठी एक हत्तींचा कळप, त्या कळपानं त्यातली जी वेळ होती ती वेळ हत्तीच्या पायांमुळं उसकटली गेली, दूर फेकली गेली, पायदळी तुडवली गेली आणि ते गुलाबाचं फूल जे होतं, कमळाचं फूल जे होतं ते फूल चिरडलं. त्यावेळी दोन्हीबाईंच्या म्हणजे मैत्रीण होती त्याच्या म्हणाली की हे काय, तो भुंगा तर मेला, वाईट झालं, हळहळ्यात त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्यावेळी दोन्हीबाईंनी सांगितलं मला कशाला रडतो, काही रडायची गरज, ही तर आनंदाची गोष्ट आहे. भुंग्याचं ध्येय काय असतं, मध प्राशन करणं. तो मध प्राशन करण्यासाठी गेला आणि तो मध प्राशन करत असता तो त्या ठिकाणी निघून गेला. एखाद्या कलावंतानं आपलं कार्य, आपली कला सादर करत असतानाच जर देह ठेवला तर त्याच्याबद्दल हळहळ कशाला वाटतं. नरहर कुरुंदकरांचा मृत्यू आहे आठवा. कुरुंदकर भाषण करायला उभे राहिले, भाषण करता करता कोसळले आणि त्या ठिकाणी त्यांचा ही मोठी गोष्ट आहे. जी माणसं आपल्या आयुष्यात किंवा आपलं जे ध्येय असतं ते सांभाळत असताना जर आपल्याला मृत्यू आला तर ती मोठी गोष्ट आहे. रवींद्र पिंगे सुद्धा असं म्हटलंय की मला सुद्धा अशाच प्रकारच्या मृत्यूची गरज आहे. मी हाताने लिहितोय, काही मला सुस्त आहे, ते लिहिता लिहिता मी थांबतोय, अडखळलोय, स्तब्ध झालोय आणि तिथंच थांबलोय. असं मरण हे किती नशीबवान असतं. खरोखरच पिंगेनी ललित लेखनाच्या बाबतीमध्ये खूप मानदंड निर्माण केलेले आहे. त्यांनी शेवटी असं म्हटलंय की हा माणूस आजच्या काळचा जो साहित्याचा माहोल आहे हा विस्कळीत झालेला आहे. त्याच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. कारण आज भयानक परिस्थिती पुस्तकांमध्ये आहे. थोड्या वेळापूर्वी जोशीकरांनी बोलत होते की पुस्तक काढणं आणि पुस्तक गाजवणं असे नवे मार्ग आता सुरू झालेले आहेत. पण जे या पिढीने लिहिलं आज तुम्हाला खांडेकरातून का वाचावं लागतं, नागपैंच्या भाषणांची आठवणीतून का होते, पेन्शनच्याच कादंबऱ्यातून का वाचल्या जातात, खांडेकरांच्याच कादंबऱ्या का वाचल्या जातात, चिंत्र्यम खांडोलकरांचंच साहित्य का वाचलं जातं, ते आजही वाचलं जातं तितक्याच उमेदीनं, तितक्याच आंतरिक उर्मीनं. का? त्याच्या पाठीमागची कारणं अशी आहेत की त्या लेखकांनी त्यांचा जीव त्याच्यामध्ये होता आणि त्यांना कशाचीही अभिलाषा नव्हती. शेवटचा उल्लेख करतोय, पिंगे म्हणायचे माझी कुणाशीही स्पर्धा नाही, माझी कुणाशीही स्पर्धा नाही, वल्ल पाण्यात बुडवलेला आहे, दंडात शक्ती आहे तोपर्यंत वल्लवीत राहील. ही लेखन प्रांतातल्या उषागिरीची पिंगेंची भावना होती आणि हीच त्यांनी अखेरपर्यंत सांभाळली. अखेरपर्यंत त्यांनी तशा पद्धतीने काम केलं. म्हणून त्यांना पुन्हा एकदा माझ्या वतीने मी शतशः धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर गुलजारांच्या शब्दामध्ये म्हणतो, जो दिया रात भर रोशनी देता है, जो दिया रात भर रोशनी देता है, सुबह होते ही लोग उसे बुझा देते हैं. ज्या दिव्यानं महाराष्ट्राला ललित लेखनाचा प्रकाश दिला, रोशनी दिली, त्या पिंगेंची आठवण म्हणून पिंगे गेल्यानंतर 18 वर्षांनी जनसेवा ग्रंथालय त्यांची स्मृती जपत आहे. त्याबद्दल त्याला मी निश्चित धन्यवाद देतो त्या सर्व कार्यकर्त्यांना. आणि दिवा नुसता जुळून टाकायचा नसतो,
तर पंक्ती पंक्ती लावायची असते. अशा हजारो पंक्त्या ही उर्वरित ग्रंथालय लावतील अशी अपेक्षा करून आणि या सर्वांना धन्यवाद देतो.